नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण बघताय कवडसा. मित्रहो, गेल्याच आठवड्यामध्ये महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत 33% आरक्षण देणारं जे घटनादुरुस्ती विधेयक होतं ते फेटाळण्यात आलेलं आहे. घटनादुरुस्ती करायची असेल तर सत्ताधाऱ्यांकडे 2/3 बहुमत असलं पाहिजे. नसेल तर त्यांनी तशी व्यवस्था केली पाहिजे. पण यावेळेला काही चलाकी त्यांना काही करता आली नाही असं दिसतंय. यावेळेला मतदानादिवशी संसदेमध्ये 528 सदस्य उपस्थित होते आणि त्याच्या 2/3 म्हणजे 352 मतांची आवश्यकता त्यांना होती. पण घटनादुरुस्तीच्या बाजूनं 298 मतं पडली आणि विरोधात 230 मतं पडली. त्यामुळं 2/3 मतं न पडल्यामुळं हे विधेयक फेटाळलं गेलं. विरोधकांचं म्हणणं आहे की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, पण त्याच्या आडून जी मतदारसंघाची फेररचना करण्याचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि या निमित्तानं तो साधलेला आहे त्यांनी डावा. पण एक दिसतं की ही घटनादुरुस्ती फेटाळली तरी जे विरोधक आनंदात असणं साहजिक आहे, पण सत्ताधारीसुद्धा आनंदात दिसले. सत्ताधारी आनंदात यासाठी आहेत की विरोधक महिलांच्या प्रश्नावर काही गंभीर नाहीत आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो. विरोधकांना वाटतं की 14 नंतर पहिल्यांदाच आपण सरकारला संसदेमध्ये पराभूत केलेलं आहे, या आनंदात ते आहेत. खरं तर हे विधेयक एकदम का आलं आत्ता हे लोकांनाही कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे. कारण यापूर्वी कसली चर्चा झाली नाही, विरोधकांची सहमती या संदर्भात मिळवली नाही, त्यांच्याशी भेटीगाठी नाहीत, स्वतःकडे 2/3 बहुमत नाही, तरीही हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं. आता तो काय डाव यांचा होता हे कळायला मार्ग नाही अजून तरी. पण विरोधक साथ देतील या अपेक्षेवर त्यांनी केलं असावं. पण नुसतं असं थेट विधेयक मांडून विरोधक साथ कशी देणार हा प्रश्न कसा काय त्यांना पडला नाही हे कळायला मार्ग नाही. कारण विरोधक साथ तुम्हाला कशी देतील अशी काही मार्ग काढून ते तुम्हाला विरोधच करत राहणार. कारण तुम्ही कसलीच चर्चा करणार नाही, त्यांना पटवून देणार नाही आणि नुसतं महिलांना 33% आरक्षणाचं विधेयक तुम्ही आणलेलं नाही, त्याच्याबरोबर अन्य 2 विधेयक आणलेले आहेत आणि त्यातलं मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक याला विरोधकांचा मोठा आक्षेप आहे. पण एक आहे की हे विधेयक फेटाळलं गेल्यामुळं भाजपला महिलांची सहानुभूती मिळू शकते किंवा ते मिळवू शकतात. कारण सत्ताधाऱ्यांना हे काही अवघड नाही, त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि महिलांची मतं आपल्याकडे वळवण्यात ते माहीर आहेत. अगदी महाराष्ट्राचा जर अनुभव आपण पाहिला, मध्य प्रदेशचा अनुभव पाहिला तर महिलांना त्यांनी लाडकी बहीण योजनेतून अर्थसहाय्य केलं आणि थेट केलं. 2-3 राज्यांना त्यांनी थेट सरळ म्हणजे निवडणुकीच्या काळातच, निवडणुकीच्या अगोदर काही दिवसापासून पूर्वीच ते पैसे त्यांना दिले, खात्यावर जमा झाले. त्यामुळे त्याचा मोठा फायदा त्यांना झाला, महिला प्रभावित झाल्या आणि ही लाडकी बहीण योजना भयंकर प्रभावी ठरली. विरोधकांना या उलट परिस्थिती सगळी विचित्र आत्ता दिसते आहे. कारण त्यांना तळापासून बांधणी करावी लागणार आहे.
आज आपण गावागावातलं जर चित्र बघितलं तर विरोधी पक्ष सगळा खिळखिळे झालेला आहे. कारण विरोधात राहण्यास कोण आता तयार नाही. ज्याला त्याला सत्ता पाहिजे, सत्तेपासून मिळणारे लाभ पाहिजे आणि एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत माणसांच्या की काही लाभ नसेल तर ते त्या पक्षात थांबायला तयार नाहीत. आपल्याला संधी नाही, लाभही नाही कसला, तर कोण थांबायला त्या पक्षामध्ये तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये गावात विरोधी पक्षच प्रभावी असा काम करताना आपल्याला दिसत नाही. विरोधकांनी आत्ता जे संसदेमध्ये जे यश मिळवलं ते तेवढ्यापुरतं यश मिळवून चालणार नाही. तुम्ही जर सत्तांतर घडवलं तरच त्या यशाला काहीतरी महत्त्व आहे. आणि सत्तांतर घडवणं तसं काही अवघड नाही. तुमची इच्छाशक्ती असेल, तुमची काम करायची तयारी असेल तर तुम्हाला यश हे मिळतंच. आपण अनुभवलेलं यापूर्वी की भली भली मंडळी अगदी छातीठोकपणे मी निवडून येणार सांगणारी, पण त्यांना मतदारांनी पाणी पाजलेलं आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी काही माणसं कोसळलेली आहेत, सत्ता कोसळलेल्या आहेत. त्यामुळं घडणार नाही किंवा यांचा पराभव होणारच नाही असं कुठं म्हणता येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला त्यासाठी जमिनीवर काहीतरी कामही केलं पाहिजे. नुसतं घोषणा देऊन काम होणार नाही. आपण अनुभवलं आहे, राहुल गांधी 2-3 निवडणुकामध्ये वेगवेगळे आरोप करायचे. सतत ते आरोप सातत्याने एवढे करायला लागले की काय काय वेळेला त्याची शिसारी यायला लागली. इतके आरोप मोठ्या प्रमाणात तेच व्हायला लागलं. पहिलं त्यांनी चौकीदार चोर आहे म्हणाले, कधी ते मतांची चोरी करणारे आहेत म्हणून मतचोर म्हणून त्यांच्यावर आरोप केले, कधी यांना घटनाच नको आहे, घटना सगळी विस्कळीत करून टाकायचे यांना, असे आरोप केले गेले. पण मतदारावर त्यांचा काही प्रभाव पडला नाही. त्यामुळे राहुल गांधींना जे आरोप करायचे आहेत ते लोकांना पटतील असे करावे लागतील, लोकांना समजतील असे करावे लागतील, तरच त्यांना या पुढच्या काळात तळापर्यंत यश मिळू शकतं. तर ही काही सोपी गोष्ट जशी आहे तशी अवघडही नाही. तुम्ही गाव पातळीवर जर काम केलं, पक्षाची बांधणी केली तर हे सगळं शक्य आहे. पण विरोधक ते करताना दिसत नाहीत. केवळ सभा आणि संसदेमध्ये आरोप प्रत्यारोप करायचे आणि त्यातून लोकप्रियता मिळते. राहुल गांधी आता खंबीर विरोधी पक्षनेता म्हणून काही जण त्यांना मान्यही करायला लागलेले आहेत. पण तळाच्या पातळीवर तुम्ही त्याचं मतात किती परिवर्तन करू शकता याला या पुढच्या काळात महत्त्व असणार आहे. आणि ते जर केलं तर सत्तांतर अवघड नाही, ते सत्ता मिळवू शकतात. पण कष्टाची तयारी पाहिजे. पण आजचं जर एकूण चित्र आपण जर बघितलं तर अजून तरी विरोधकांना ही वाट बिकटच आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद मंडळी. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सर्व संबंधितांना पाठवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.